पुरोगामी विचारसरणी, सामाजिक चळवळी आणि शिक्षणासाठी ओळखले जाणारे कोल्हापूर शहर अंधश्रद्धेच्या सावटाखाली अडकत चालल्याचं दृश्य घटनांमधून स्पष्ट दिसत आहे. शहरातील शिवाजी पेठेतील टिंबर मार्केट परिसरात भूतबाधा काढतो, करणी करतो असा दावा करणाऱ्या एका भोंदू बाबाचा जागरूक नागरिकांनी पर्दाफाश केला. स्मशानभूमीत आणि घरांमध्ये अघोरी पूजा करून चुटकी वाजवून भूत काढतो असं सांगणारा हा बाबा गेल्या काही दिवसांपासून लोकांच्या अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत होता. शेवटी काही नागरिकांनी त्याचे प्रकार उघड करत पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या घटनेनंतर परिसरात खळबळ माजली असून पुरोगामी कोल्हापुरात हे चालते तरी कसं असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय. या घटनेच्या अगोदरच पुलाची शिरोली येथील स्मशानभूमीत घडलेला एक विचित्र प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती रात्रीच्या वेळी हातात लिंबू घेऊन काही लोकांची नावे घेत अघोरी विधी करताना दिसतो. तो थील आत्मा बाटलीत बंद केला असा दावा करताना ऐकू येतो. गावाबाहेर नदीकाठी असलेल्या या स्मशानभूमीत ना सुरक्षा रक्षक आहेत ना सीसीटीव्ही कॅमेरे, त्यामुळे रात्रीच्या वेळी कोणीही या परिसरात ये-जा करत असल्याची ग्रामस्थांकडून माहिती मिळाली आहे. काही वर्षांपूर्वी येथे भानामतीचे प्रकार झाल्याची चर्चा होती, परंतु प्रशासनाने कोणतीही कायमस्वरूपी उपाययोजना केली नाही. दोन्ही घटनांनी कोल्हापूर जिल्ह्यात वाढणाऱ्या अंधश्रद्धेच्या घटनांकडे पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. मात्र जादूटोणा विरोधी कायदा अस्तित्वात असूनही अशा भोंदू आणि अघोरी विधी करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई होत नसल्यानं नागरिकात नाराजी आहे. शहरात आणि ग्रामीण भागात वाढत्या अशा घटनांमुळे आता कोल्हापूर सारख्या जिल्ह्यातही अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ पुन्हा जोमाने उभी करण्याची गरज भासत आहे.